स्वामी समर्थ. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व स्वयंसेवकांचं हार्दिक स्वागत आहे. बेलाचं महत्त्व काय, घरासमोर जर बेलाचं झाड असेल तर काय घडतं, त्याचबरोबर बेलाच्या झाडाचं पान आपण शिवमंदिरात वाहिल्यानंतर ते कुठे टाकावं याबद्दल आजचा हा व्हिडिओ. बेलाचं झाड हे अतिशय महत्त्वाचं आहे. भगवान शिवांना हे बेल खूप प्रिय आहे. तर बेल या वृक्षाचं पान असतं आणि 3 लहान पानाचा समूह असलेलं हे एक पान असतं, जे शिवपूजेमध्ये अत्यंत पवित्र असं मानलं जातं. तर शिवपूजेत जर म्हटलं तर बेलाला खूप विशेष असं स्थान आहे. बेलपत्र शिवलिंगावर अर्पण केल्यास शिव अत्यंत प्रसन्न होतात, असं शिवपुराण, पद्मपुराण आणि स्कंदपुराणामध्ये म्हटलं आहे. बिल्वपत्रम त्रिदलम त्रिनेत्रम च त्रिगुणम च त्रियायुधम असं म्हणून अर्पण केल्यास पुण्य प्राप्त होतं. परत एकदा मंत्र सांगते. बिल्वपत्रम त्रिदलम त्रिनेत्रम त्रिगुणम च त्रियायुधम. तर बेलपत्रातील 3 पानं शिवांच्या त्रिनेत्र, सत्व, रज, तम आणि त्रिशूलाचं प्रतीक मानलं जातं. म्हणून पूर्ण ताजी व त्रिदली बेलपत्र असलेली पानेच आपण शिवाला अर्पण करत असतो. बेलपत्र अर्पण केल्यानं पापाला क्षय होतो आणि मोक्षप्राप्तीची शक्यता असते असं मानलं जातं. एक बिल्वपत्र अर्पण केल्यास कोटी काळाचे पाप नष्ट होतात, असं शिवपुराणामध्ये देखील सांगितलेलं आहे. बेल हा औषधरूपी देखील आहे. त्याचबरोबर बेलाचे झाड व त्याची पाने औषध गुणांनी असं परिपूर्ण आहे. यामुळे अजीर्ण, मधुमेह, पचनसंस्था सुधारण्यासाठी बेलाच्या पानाचा वापर आपण करत असतो. तर ज्या वेळेला बेलाचं झाड, यामुळे आपल्या घरासमोर जर बेलाचं झाड असेल तर यामुळे सकारात्मकता आणि शांती, समृद्धी आणण्याचं काम बेलाचं झाड करत असतं. बेलपत्र अर्पण करताना आपण कुठले मंत्र म्हणावेत, काय म्हणावेत, तर हे सर्वांनाच माहिती आहे. श्री शिवाय नमस्तुभ्य म्हणू शकता, ओम नमः शिवाय म्हणू शकता, किंवा जे मी आता जो मंत्र सांगितला तो बिल्वपत्रम त्रिदलम त्रिनेत्रम त्रिगुणम च त्रियायुधम हा मंत्र देखील आपण म्हणू शकतो. त्रिदली पत्र असलेलं बेलपत्रच आपण भगवान शंकरांना वाहत असतो. ज्या वेळेला ते बेलपत्र ताजं, कोरं असावं, तुटलेलं, फाटलेलं, कोरडं, कीड पडलेलं असू नये. आणि बेलपत्राचा मागचा भाग म्हणजे स्मूदी साईड ही वरून ठेवायची, स्मूथ साईड हे वरून करायचं आणि खालचा भाग हा अर्पण करायचा असतो. बेलपत्र अर्पणाचं जर म्हटलं तर ओम नमः शिवाय बिल्वदलानी समर्पयामी हा देखील मंत्र आपण म्हणू शकतो. त्याचप्रमाणे आपण ओम नमः शिवाय देखील, नुसतं ओम नमः शिवाय म्हटलं तरीही चालतं. झाड हे शिवस्वरूप वृक्ष आहे. ते मनाला अगदी शांत करतं. घराच्या ईशान्य कोपऱ्यात कधीही बेलाचं झाड असावं, उत्तर पूर्व दिशेस असावं. बेलपत्राची 3ही पाने म्हणजे ब्रह्मा, विष्णू, महेश त्रिदेवाचं प्रतीक आहे. विश्वाची निर्मिती, विश्वाचं पालन आणि संहाराचं प्रतीक हे बेलपत्र आहे. लक्ष्मीचा वास कायम त्या ठिकाणी असतो ज्या ठिकाणी म्हणजे बेलाचं झाड ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी लक्ष्मीचा वास असतो. सुख आणि आर्थिक समृद्धी, शांती प्राप्त या झाडामुळे आपल्याला होते. या झाडाच्या असण्याने घरात कटकट, वाद, अशांतता यासारख्या गोष्टी होत नाहीत. या झाडाच्या मुळाशी सर्व तीर्थक्षेत्रांचा वास असतो, असं स्कंदपुराणात सांगितलेलं आहे. या झाडाला प्रदक्षिणा मारल्याने सर्व तीर्थयात्रेचं पुण्य आपल्याला मिळत असतं. बेलपत्र अर्पण केल्यावर भगवान शिव संतुष्ट होतात म्हणजे होतात. माता पार्वतीच्या स्वरूपात हे या झाडात आहे असं म्हणतात की माता पार्वतीचं हे स्वरूप आहे. या झाडाच्या माता पार्वतीचे अनेक स्वरूप आहेत. या झाडाच्या मुळात गिरिजा, खोडात महेश्वरी, फांद्यात दक्षिणायनी आणि पानात पार्वती. म्हणून बेलपत्र आपण तोडू नये. कारण अष्टमी असेल, अमावस्या असेल, चतुर्दशी असेल, चतुर्थी असेल, संक्रांती, सोमवारी या दिवशी आपण बेलपत्र तोडू नये. या झाडात माता पार्वती अनेक रूपात वास करत असते. बेलपत्र हे 3 पाने किंवा त्रिगुण आहे, त्यामुळे हे झाड नकारात्मकता दूर करतं. याची साधना रविवारी
किंवा द्वादशीला आपण बेलवृक्षाची पूजा केल्याने ब्रह्महत्येसारखं महापाप नष्ट होत असतं, वास्तुदोष कमी होतो. त्यामुळे रविवारी व द्वादशीला आपण नक्की बेलाच्या वृक्षाची पूजा केली पाहिजे. बेलाच्या झाडाला स्पर्श किंवा दर्शन केल्यानं पापमुक्त आणि कायम आपण यशस्वी होतो. उत्तर व पश्चिम दिशेला जर बेलाचं झाड असेल तर नक्की यश आणि कीर्ती आपली वाढत जाते. घरातील नकारात्मकता दूर होते. बेलपत्र हे अर्पण करताना स्वच्छ व 3 पाने असलेलं असावं. भगवान शिवाला हे बेलपत्र अर्पण करताना बेलाच्या पानाचा मऊ भाग हा वरती असावा आणि खरखरीत भाग हा खाली असावा. घरात आपण सुख, समृद्धी, शांती व प्रसन्नता यावी यासाठी जसं आपण ब्रह्मकमळ आपण घरात लावतो त्याला जसं अनन्यसाधारण महत्त्व आहे, त्याचप्रमाणे बेलवृक्षाच्या झाडाला देखील तेवढंच महत्त्व आहे. त्याचबरोबर आपण जेव्हा शिवमंदिरात जातो तर बेलाचं पानं अर्पण करतो. पण काय होतं, दुसऱ्या दिवशी ते बेलाचं पान हे निर्माल्य होऊन जातं. म्हणून बेलाचं पान निर्माल्यामध्ये न टाकता त्याचा आर्थिक अडचणी कमी करण्यासाठी आपण उपाय म्हणून करू शकतो. सोमवारी आपण शिवमूठ देखील वाहतो. बेलाच्या पानाचा जर उपाय म्हटलं तर फूल, पान हे आपण कधीही वापरात आणायचं नाही. आपण फक्त बेलाचं पान हे घरी घेऊन यायचं. बेलाचं पानाचा पुनर्वापर आपण धनवृद्धीसाठी कसा करता येईल हे पाहूया. यंदा श्रावण सोमवारी महादेवांना अर्पण करण्यापूर्वी त्या बेलाच्या 3ही पानावर आपल्याला काय करायचे, ओम नमः शिवाय लिहायचे. मग तो शिवपिंडीवर आपल्याला ते बेलपत्र अर्पण करायचे आणि मंत्र, श्लोक हे आपल्याला 11 वेळा म्हणायचं आहे. आणि नंतर ते पान आपण उचलून घरी घेऊन यायचं आणि आपण ज्या ठिकाणी पैसे ठेवतो किंवा त्या ठिकाणी ठेवत असताना आपण अशी इच्छा व्यक्त करायची, पुढच्या श्रावण महिन्यापर्यंत मी जी तुम्हाला इच्छा बोलली आहे ती इच्छा नक्की पूर्ण व्हावी ही प्रार्थना करायची आणि यासाठी महादेवाला प्रार्थना करायची आणि नक्की तुमची जी इच्छा आहे ती नक्की पुढच्या श्रावण सोमवारपर्यंत पूर्ण होणार आहे. बेलपान त्रिदल स्वरूप आणि सत्वरजतम शंकरांना अर्पण करून भगवान शंकरांना शरण जाण्याचं एक माध्यम आहे. श्रावण महिन्यात शिव आराधना आपण करत असतो. अचानक आलेले संकट असेल, समस्या असेल यासाठी 3 सोमवार शिव अरिष्ट जागृत असं मंदिरात जाऊन पंचामृताने अभिषेक करायचा व संकट दूर होतं. जर काम कुठलं अडलं असेल तर दररोज शिवस्तुती स्तोत्र देखील म्हणता येईल आणि जर दररोज शिवस्तुती स्तोत्र हे 3 वेळा म्हटलं तर नक्कीच तुमचं जे काम अडलेलं आहे ते नक्की काम पूर्ण होणार आहे. संतान प्राप्ती असेल, संकट विमोचन चे 16 सोमवार आपण जे व्रत करतो, 16 सोमवारचं व्रत हे श्रावणात करतात, तर संतान प्राप्तीसाठी देखील आपण हे व्रत करू शकतो. आणि कधीही सत्पात्री दान करावं. तुम्ही त्या शिवमुठीची जशी आपण पूजा करताना त्या धान्यामध्ये भर टाकून आपण ते दान करतो, त्याचप्रमाणे तुम्ही पहिल्या सोमवारी 5 नारळ, दुसऱ्या सोमवारी गहू, तिसऱ्या सोमवारी साखर आणि चौथ्या सोमवारी मूग आणि नंतर तांदूळ असं आपण दान करू शकतो. हे दानाला अतिशय असं महत्त्व आहे. तुम्ही जेवढं दान कराल तेवढे तुमचे पाप म्हणजे जे म्हणतो ना आपण कर्म करत राहा, फळाची इच्छा नका ठेवू, तसं आहे. आध्यात्मिक शुद्धता येते, वातावरण शुद्ध होतं, नकारात्मकता दूर होते, मानसिक शांती मिळते. शिवपूजेने काय होतं, मन स्थिर होतं. आणि बेल हे औषधी गुण असलेलं रोगप्रतिकारक शक्ती बेलाचं पान आहे. शरीराला त्यांनी बळकटी देखील येते. आणि बेल झाडाची लागवड कशी करावी किंवा बेल केव्हा लावा, तर श्रावण महिन्यामध्ये बेलाचं झाड तुम्ही लावू शकता. तर झाले सेवाई महाराजांच्या रुजू करते. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. सर्वांचे स्वामी समर्थ.